नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. एनसीएम पीआयक्यू सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण बघत होतो फंडामेंटल्स ऑफ जावा प्रोग्रामिंगचे पीआयक्यू सोल्युशन. त्यासोबतच इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड थिअरी आणि डिजिटल कम्युनिकेशन या विषयाचे सुद्धा पीआयक्यू सोल्युशन्स अपलोड होत आहेत. तुम्हाला एनसीएम ची तयारी चालू करायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि नोट्स जरी मिळवायचे असेल तरी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही नोट्स मिळवू शकता. म्हणजे जे काही पीआयक्यू सोल्युशन्स आहेत त्याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. चला तर फंडामेंटल्स ऑफ जॉब प्रोग्रामिंगच्या क्वेश्चन कडे वळूया. आता कोणता क्वेश्चन आपण घेणार आहे तो बघू. मे 2025 चा पेपर सोल्युशन आपण बघतो आहोत. युनिट 5 आता चालू केलेला आहे. त्यामधला क्वेश्चन बघा काय. व्हॉट इज अन एक्सेप्शन इन जावा? व्हाय एक्सेप्शन्स ऑकर इन अ जावा प्रोग्राम? एक्सप्लेन विथ सुइटेबल एक्झाम्पल. आता एक्सेप्शन हँडलिंग तुम्ही जर शिकला असाल, ऐकली असेल तर तुम्हाला हे थोडक्यात कळून जाईल. चला तर क्वेश्चनचं आन्सर कसं आणि किती लिहायचे ते आता बघू. सर्वात पहिले क्वेश्चन मध्ये आपल्याला एक्सेप्शनची डेफिनेशन लिहायची आहे, की काय एक्सेप्शन म्हणजे नेमकी काय फंड आहे बघा. In a Java, an exception is unwanted or unexpected event that occurs during the execution of a program and disrupts the normal flow of instructions. किंवा अजून एक डेफिनेशन कशी लिहू शकतो बघा. An exception in Java is an object that represents an error or abnormal condition. It is generated at runtime and handled using exception handling mechanisms like try, catch, throws, and finally keywords. ठीक आहे. दोन्हीपैकी कोणती तरी एक डेफिनेशन लिहा. तर आपल्या भाषेत एक्सेप्शन म्हणजे काय? ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहितो आणि प्रोग्राम ज्यावेळेस आपण एक्झिक्यूट करायला जातो, त्यावेळेस काहीतरी अनएक्सपेक्टेड एरर येतात. अनएक्सपेक्टेड म्हणजे काय? तुम्ही जर रॉंग इनपुट दिलेलं असेल किंवा रॉंग इनपुट म्हणजे कसं म्हणता येईल? ज्यावेळेस एखादं नंबर आहे आणि त्या नंबरच्या डिव्हाइडमध्ये 0 असेल, तर त्याला आपण अनएक्सपेक्टेड एरर म्हणू शकतो. त्या अनएक्सपेक्टेड एररलाच जावामध्ये एक्सेप्शन असं म्हणतो. एक्सेप्शनचं अजून एक एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो, की जर तुम्ही अॅरे डिफाईन केला, त्याची साईज जर 5 दिली आणि त्याच्यामध्ये नंबर्स टाकताना 6 नंबर टाकले, तर इंडेक्स आउट ऑफ बाउंड एरर तुम्हाला शो करेल. त्यालाच आपण काय म्हणतो, इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन्स, नॉट एरर. ओके. एरर अँड एक्सेप्शन्स आर टू डिफरंट कन्सेप्ट्स. ठीक आहे. चला तर आता अजून त्यामध्ये काय लिहू शकतो आपण. क्वेश्चन 9 मार्क्ससाठी सो आपल्याला एक्सेप्शन बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन लिहावी लागेल. इन जावा एक्सेप्शन्स आर डिवाइडेड इंटू टू मेन टाइप्स. कोणते कोणते? चेक्ड एक्सेप्शन्स अँड अनचेक एक्सेप्शन्स. ठीक आहे. आता दोन्हीमध्ये फरक काय? नॉर्मल आपल्याला एक एक पॉईंटचा फरक लिहायचा आहे. चेक एक्सेप्शन्स आर चेक्ड ॲट कंपाईल टाइम. द प्रोग्रामर मस्ट हँडल देम युजिंग ट्राय कॅच और थ्रोज ब्लॉक. ठीक आहे. हे सगळे ब्लॉक आपण यूज करणार आहोत प्रोग्राममध्ये. त्याचे एक्झाम्पल काय आहेत? इनपुट आउटपुट एक्सेप्शन्स, एसक्यूएल एक्सेप्शन, क्लास नॉट फाउंड एक्सेप्शन, फाइल नॉट फाउंड एक्सेप्शन. हे झाले चेक एक्सेप्शनचे प्रकार. त्यानंतर अनचेक एक्सेप्शन्स कोणते कोणते? त्यामध्ये कसं, चेक एक्सेप्शन्स आपण कंपाईल टाइमला चेक करत असतो. अनचेक एक्सेप्शन्स आपण रन टाइमला चेक करत असतो. कंपाईल टाइमला नाही. आणि जे चेक्ड एक्सेप्शन्स असतात त्यांना प्रोग्रामर हँडल करतो युजिंग ट्राय कॅच ब्लॉक और थ्रोज ब्लॉक. आणि जे अनचेक एक्सेप्शन्स असतात युज्युअली कॉज बाय प्रोग्रामिंग एरर्स. आता त्यामध्ये कोणते एक्झाम्पल आहे? अरिथमेटिक एक्सेप्शन जे आता आपण बघितलं होतं, डिवाइड बाय झिरो एक्सेप्शन. त्यानंतर नल पॉइंटर एक्सेप्शन, अॅरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन, नंबर फॉर्मॅट एक्सेप्शन. ही थिअरी आहे, कन्सेप्ट आहे. तुम्हाला जर थोडंसं एक्सेप्शन हँडलिंगचं नॉलेज असेल, तर हे तुम्हाला लगेच कळून जाईल. पेपरमध्ये मात्र एवढं तुम्हाला लिहावं लागेल. ठीक आहे. व्हाय एक्सेप्शन्स ऑकर इन जावा हे आपल्या क्वेश्चन मध्ये विचारलेलं आहे. त्यामध्ये काय लिहिणार? एक्सेप्शन्स ऑकर ड्यू टू व्हेरियस रिझन्स सच ॲज इनव्हॅलिड युजर इनपुट. म्हणजे तुम्ही एखादा प्रोग्राम लिहिला ज्यामध्ये तुम्हाला युजरकडनं इनपुट घ्यायचं असेल आणि युजरने लेटर एंटर केलं इन्स्टेड ऑफ नंबर. मग काय देणार तो? इनव्हॅलिड युजर इनपुट म्हणून आपण त्याला एक्सेप्शन थ्रो करणार आहे. त्यानंतर अरिथमॅटिक एरर म्हणजे काय? डिव्हिजन बाय 0 म्हणजे एखादा इंटिजर तुम्ही डिफाईन केला आणि x इक्वल टू 10 अपॉन 0 लिहिलं. म्हणजे एखादा नंबर अपॉन 0 लिहिलं. तुम्हाला माहिती आहे कोणत्याही नंबरच्या अपॉनमध्ये डिव्हाइडमध्ये जर 0 लिहिलं तर ते काय होतं? इन्फिनिटी होतं.
त्यालाच जावामध्ये अरिथमेटिक एरर्स असं म्हणतात. त्यानंतर फाइल हँडलिंग एरर्स. ट्रायिंग टू ओपन अ फाइल दॅट डज नॉट एक्झिस्ट. एखादी फाईल आहे जी आहेच नाही, एक्झिस्टच करत नाही डेटाबेसमध्ये आणि तिला तुम्हाला ओपन करायचंय. त्यावेळेस ते काय देणार? फाइल हँडलिंग एरर्स म्हणून एक्सेप्शन देणार. त्यानंतर मेमरी रिलेटेड इश्यूज. त्याचं कसं? अलोकेटिंग लार्ज मेमरी ऑर युजिंग अरेज आउट ऑफ बाउंड्स. आता मेमरी रिलेटेड इश्यूजमध्ये कोणतं? अरे आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ज्यामध्ये अरे तुम्ही डिफाइन कराल 5 या साइजचा आणि त्यामध्ये नंबर तुम्ही टाकाल 6. तर साइज तर 5च आहे. तुम्ही अरे 6 नंबर टाकताय. मग ते काय होणार? अरे आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. त्यानंतर रॉंग टाइप कास्टिंग. कास्टिंग अन ऑब्जेक्ट टू अन इनकम्पॅटिबल टाइप. ठीक आहे. हे सगळे ज्या 5 सिच्युएशन आहेत त्या कॉज करतात एक्सेप्शन्स. These situations make normal program for impossible. So Java throws an exception. एवढं तुम्हाला आन्सरमध्ये लिहायचंय. 5 पॉइंट्स खूप झाले. तर आपण एक्झाम्पल बघू एक्सेप्शनचं जे की आपल्याला पेपरमध्ये लिहिणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपण अरिथमॅटिक एक्सेप्शनचं एक्झाम्पल बघतो आहोत. अरिथमॅटिक एक्सेप्शन हे कोणत्या एक्सेप्शनचा टाइप आहे? अनचेक्ड एक्सेप्शनचा टाइप आहे अरिथमॅटिक एक्सेप्शन. त्याचा आपण आता एक्झाम्पल बघत आहोत. एक्झाम्पल काय बघा, क्लास बनवलाय आपण एक्सेप्शन डेमो नावाचा क्लास आहे आपला आणि मेन मेथडच्या आतमध्ये आपण एक ट्राय ब्लॉक यूज केलाय, एक कॅच ब्लॉक यूज केलाय आणि एक फायनली ब्लॉक यूज केलाय. हे तीनही ब्लॉक आपण एक्सेप्शन हँडलिंगसाठी यूज करत असतो. आता एक्सेप्शन कोणते ते आता आपण बघूया. सर्वात पहिले आपण काय केलं, एक इंटिजर a = 10 असा डिफाइन केला, डिक्लेअर केला. इंटिजर bला 0 डिक्लेअर केला आणि रिझल्ट नावाच्या व्हेरिएबलमध्ये a/b असं आपण अरिथमॅटिक ऑपरेशन केलेलं आहे. आता मला सांगा a ची किंमत किती आहे? 10 आहे. b ची किंमत किती आहे? 0 आहे. आता 10/0 किती येणार? इन्फिनिटी येणार. पण जावामध्ये इन्फिनिटी नावाचा काही कन्सेप्ट असते का? नाही. मग जावा काय करणार? अरिथमॅटिक एक्सेप्शन थ्रो करणार. दिस विल कॉज अरिथमॅटिक एक्सेप्शन आणि काय देणार रिझल्टमध्ये? आता त्यांनी रिझल्ट इथं प्रिंट केला. आता बघू आपण काय प्रिंट होणार. कॅचमध्ये काय? अरिथमॅटिक एक्सेप्शन ई नावाचा आपण जस्ट एक XYZ आपण काही लिहू शकतो. इथे फक्त आपण अरिथमॅटिक एक्सेप्शनचं ई लिहिलंय. XYZ आपण अल्फाबेट कोणता यूज करू शकतो. आणि त्यामध्ये प्रिंट काय केलं? डिव्हिजन बाय 0 इस नॉट अलाउड. डिव्हिजन बाय 0 म्हणजे काय? 0 ने डिव्हाईड करणं अलाउ करत नाही. आणि फायनली कीवर्डमध्ये काय? प्रोग्राम एंडेड. फायनली कीवर्ड आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ट्राय ब्लॉक, कॅच ब्लॉक आणि फायनली ब्लॉक हे तीनही ब्लॉक आपण एक्सेप्शन हँडलिंगमध्ये यूज करतो. ट्राय ब्लॉक कधी एक्झिक्यूट होणार? ज्यावेळेस कंडिशन सगळ्या बरोबर असणार. जर आता इथे आपलं अरिथमॅटिक एक्सेप्शन थ्रो होणार आहे, आपल्याला माहिती आहे. मग कोणता ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे? कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे आणि तिथे प्रिंट होणार आहे, डिव्हिजन बाय 0 इस नॉट अलाउड. फायनली कीवर्डचं काम काय आहे? वरती प्रोग्राममध्ये काहीही झालं, तरी फायनली कीवर्ड हा एक्झिक्यूट होणार आहे. नेटवर्क इश्यू असो, सर्व्हर डाउन असो, काही असो, फायनली कीवर्ड हा एक्झिक्यूट होणार आहे. कंपल्सरी आहे. तर आपण हा प्रोग्राम एका आयडीवर इक्लिप्स आयडीवर रन करून दाखवतो तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला प्रोग्रामच्या फ्लोची आयडिया येईल. ठीक आहे. अजून एक एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे. जर कोणाला ते आत्ताच एक्झाम्पल अवघड वाटत असेल किंवा वेगळं वाटत असेल, तर अजून एक एक्झाम्पल आहे. अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. ते आता आपण हँडल करणार आहोत. काय केलंय बघा. अरे एक्झाम्पल नावाचा आपण एक क्लास तयार केला. मेन मेथडच्या आतमध्ये अगोदर सारखंच एक्सेप्शनचं आपण करत आहोत. यामध्ये सुद्धा एक ट्राय ब्लॉक, एक कॅच ब्लॉक आणि एक फायनली ब्लॉक आपण यूज केलाय. ट्राय ब्लॉकच्या आतमध्ये काय लिहिलंय बघा. एक अरे डिक्लेअर केलाय. अरेची साईज बघा किती आहे. 10, 23 हे 3 एलिमेंट आहे. 10 याचा इंडेक्स व्हॅल्यू काय असणार आहे? 0. 20 ची काय असणार आहे? 1. 30 ची इंडेक्स व्हॅल्यू काय असणार आहे? 2. ठीक आहे. आता प्रिंट काय करायला सांगितलं? ARR ऑफ 5. तसा ARR ऑफ 5 ही 5 इंडेक्स आहे का यात? नाही. त्यामुळे हा कोणता एरर शो करणार आहे? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड्स एक्सेप्शन. आणि त्यामुळे कॅच ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे आणि इनव्हॅलिड अरे इंडेक्स ॲक्सेस्ड असा आपल्याला मेसेज तो शो शो करणार आहे. आणि फायनली कीवर्डचं काम तुम्हाला माहितीच आहे. वरती काही हो, तो प्रोग्राम फायनली ब्लॉक एक्झिक्यूट होणार आहे.
त्यामुळे त्याने काय प्रिंट केलं, एक्झिक्युशन कंप्लीटेड. हे दोन्ही प्रोग्राम आता आपण यामध्ये रन करून बघू. जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. इक्लिप्स आयडिया मी ओपन केलेली आहे. फाईलवर जायचं, न्यू न्यू जावा प्रोजेक्ट. जावा प्रोजेक्टमध्ये आपण काय करू, एक्सेप्शन नावाचा आपण प्रोजेक्ट तयार करू. नेक्स्टवर क्लिक केलं, फिनिश. आपला एक्सेप्शन नावाचा प्रोजेक्ट तयार झालाय. त्यावर आता आपले क्लास तयार करायचे. न्यू क्लास. क्लासचं नाव काय आहे? एक्सेप्शन डेमो. हा आपला क्लास आहे. पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेनला आपण घ्यायचे, फिनिश. हा आपला आता प्रोग्रामचा फ्लो इथून स्टार्ट होणार. आपल्याला एक्सेप्शनचं कोणता एक्सेप्शनचा प्रोग्राम आहे हा? अरिथमॅटिक एक्सेप्शनचा. अरिथमेटिक कोणत्या एक्सेप्शनचा टाइप आहे हा? आपण बघतो आहोत अरिथमॅटिक एक्सेप्शन. अरिथमेटिक एक्सेप्शन. ठीक आहे. त्यामध्ये बघा आपण काय करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला अरिथमॅटिक एक्सेप्शनमध्ये कोणतं एक्सेप्शन आपल्याला माहिती आहे? डिव्हाइड बाय 0 एक्सेप्शन. त्यामध्ये सर्वात पहिले इंट ए आपण हा एक व्हेरिएबल घेतला. त्याची व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली 10. इंट बी हा दुसरा व्हेरिएबल घेतला. त्याची व्हॅल्यू आपण डिक्लेअर केली 0. ठीक आहे. आणि त्यानंतर इंट रिझल्ट नावाचं एक आपण व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि त्याला इनिशियलाइज काय केलं? ए डिव्हाइड बाय बी. आता तुम्हाला इथे क्लिअर कट दिसते. A ची व्हॅल्यू 10 आहे. B ची व्हॅल्यू 0 आहे आणि A बाय B म्हणजे काय? 10/0. 10/0 म्हणजे काय? मॅथेमॅटिकली आपण त्याला इन्फिनिटी म्हणू शकतो, पण Javaमध्ये इन्फिनिटी नावाची काही कन्सेप्ट नसते. सो आपल्याला इथे एक्सेप्शन थ्रो करणार आहे. ते एक्सेप्शन हँडल करण्यासाठी आपण काय करत असतो? ट्राय ब्लॉक आणि कॅच ब्लॉक यूज करत असतो. आपण जर आता रिझल्टला जर आपल्याला प्रिंट करायचं म्हणलं, तर रिझल्ट प्रिंट होणार आहेत का? इकडे बघा. रिझल्टला जर प्रिंट करायचं म्हटलं, तर रिझल्ट प्रिंट होणार नाही. ते काय करणार आहे? ते आपल्याला थ्रो करणार आहे अरिथमेटिक अरिथमेटिक एक्सेप्शन. ठीक आहे. कॅच ब्लॉकमध्ये सुद्धा आपण काय स्टेटमेंट देऊ? ट्राय ब्लॉक एक्झिक्यूट होणार नाही. एक्सेप्शन थ्रो करणार. मग काय प्रिंट झालं पाहिजे? डिव्हाइड डिव्हाइड बाय 0 इज नॉट अलाउड. ठीक आहे. हे आपल्याला प्रिंट झालं पाहिजे. हे झालं आपलं ट्राय आणि कॅच ब्लॉकचं एक्झिक्युशन. त्यानंतर आता आपण फायनली ब्लॉककडे वळूया. फायनली ब्लॉक म्हणजे काय तुम्हाला अगोदरच सांगितले तो कंपल्सरी एक्झिक्यूट होणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण एक सिंपल स्टेटमेंट लिहू. प्रोग्राम प्रोग्राम एक्झिक्युटेड. ठीक आहे. एवढंच आपला कॅच ब्लॉकचं हे एक्झाम्पल होतं. ठीक आहे. तर हा आपला पूर्ण प्रोग्राम आहे. तो आता आपण रन करून बघूया काय आउटपुट येतं. ठीक आहे. तर रन केल्यानंतर इकडे बघा, डिव्हाइड बाय 0 इज नॉट अलाउड म्हणजे कोणता ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे? कॅच ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे आणि फायनली ब्लॉकचं स्टेटमेंट इथे पूर्णपणे प्रिंट झालेलं आहे. एवढंच होतं या एक्झाम्पलचं. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया कसं होणार. तर याच्यामध्ये बघा आपण काय केलेलं आहे. आपण नवीन क्लास बनवला. अरे एक्झाम्पल म्हणून क्लास बनवलेला आहे. त्यामध्ये आपण काय-काय लिहिलंय बघा. हँडल काय करणार आहे आपण अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन. त्यामध्ये अरेचा आपण इंडेक्स काय करणार आहोत 3 सेट केलेला आहे आणि आपण ॲक्सेस कोणती व्हॅल्यू करणार आहे 5व्या इंडेक्सची. सो हे होणार आहे का? नाही. काय करणार? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन थ्रो करणार. सुरुवातीला काय केलं? एक अरे डिक्लेअर केला. त्याचे आपण अरे डिक्लेअर आणि इनिशियलाइज दोन्ही सुद्धा ॲट अ टाईम केलेलं आहे. व्हॅल्यू त्याच्यामध्ये पास केल्या 3, 10, 20 आणि 30 आणि आपण ॲक्सेस कोणत्या व्हॅल्यूला करणार आहोत? 5व्या नंबरच्या व्हॅल्यूला. पण इथे 5व्या नंबरला कुठली व्हॅल्यू आहे का? 0 नंबरला 10 आहे, 1 नंबरला 20 आहे आणि 2 नंबरला 30 आहे. आणि आपण ॲक्सेस 5व्या नंबरची करतोय. सो 5व्या नंबरला इथे कुठलीही व्हॅल्यू नाही. सो हे काय करणार आहे? अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड एक्सेप्शन थ्रो करणार आहे. कॅच ब्लॉकमध्ये सुद्धा सेम आपण मागच्या वेळेसारखंच एक स्टेटमेंट लिहिलंय आणि फायनली ब्लॉक आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक स्टेटमेंट दिलंय. हा प्रोग्राम रन करून बघूया काय मिळतं आपल्याला आन्सर. ठीक आहे. कॅच ब्लॉक आपला एक्झिक्यूट झालेला आहे आणि फायनली ब्लॉक एक्झिक्यूट झालेला आहे. ठीक आहे. चला तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओला सुद्धा सपोर्ट करा. धन्यवाद.